काय रे विनीत, आज वाचन सोडून व्यायाम करतोयस की काय? हो आजी, मला पण भीमसारखी ताकद हवी आहे. म्हणजे मी कोणालाही हरवू शकतो. ताकद फक्त शरीर असून चालत नाही रे बाळा, ती मनातही असावी लागते. आज तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगते ज्याचं नाव होतं भोला, पण त्याची ताकद एखाद्या हत्तीसारखी होती. आजी, मग तो भोला जंगलात राहायचा का? नाही ग, तो आपल्यासारख्याच एका शहरात राहायचा, पण त्याचा मालक मात्र फार विचित्र होता. ऐका तर मग. सीताराम नावाचा एक दुकानदार होता. स्वभावाने अतिशय खडूस आणि कंजूस. त्याच्या दुकानात भोला नावाचा तरुण कामाला होता. ए बोला, कुठे मेलास? हा ट्रक उभा राहून अर्धा तास झाला. डिझेल जळतंय त्याचं आणि तू अजून तिथेच उभा आहेस? आलो मालक, आलो. जरा पिण्याचं पाणी भरत होतो. पाणी प्यायला तुला पूर्ण जन्म पडलाय. आधी ही 50 पोती गोदामात लाव. एक लक्षात ठेव, पाऊस यायच्या आत काम झालं पाहिजे. जर एकही दाना ओला झाला तर तुझ्या पगारातून वसूल करीन. मालक, काळजी नका करू. माझ्या 2 हातावर विश्वास ठेवा. मी आत्ता सगळी पोती आत नेतो. नुसता गप्पा मारतोय. बघूया तरी किती दम आहे याच्यात. भोलाने एका तासात 40 पोती उचलून आत नेली. त्याची ताकद पाहून आजूबाजूचे लोक थक्क व्हायचे. पण सीताराम मात्र त्याच्यावर फक्त नजर ठेवून होता की हा कुठे आराम तर करत नाहीये ना. 1 2 बाप्पा, बळ दे. आज मालकाचा पारा चढलेला दिसतोय. काम वेळेत व्हायला हवं. हा भोला जास्तच हुशार दिसतोय. मला वाटतं हा पोत्यातून धान्य चोरत असावा, म्हणून इतक्या उत्साहात काम करतोय. काय रे, दमला का? अजून तर 10 पोती उरली आहेत. तुझा वेग कमी झालाय. चोरीचा विचार तर नाही ना मनात, म्हणून थकल्याचं नाटक करतोयस. नाही मालक, मी कधीच चोरीचा विचार करत नाही. ही पोटी जड आहेत, पण मी ती नक्की वेळेत संपवीन. मुलांनो, मला सांगा बरं, भोला इतकं कष्ट करत होता तरी सीताराम त्याच्यावर संशय का घेत होता? चांगल्या माणसावर संशय घेणं योग्य आहे का? नाही ग आजी, सीताराम खूप वाईट माणूस आहे. आता विचार करा, भोला एवढी मेहनत करत होता तरी सीताराम त्याला सारखं चोर चोर का म्हणत होता? सीतारामला कोणावरच विश्वास का नसेल बरं? कदाचित सीताराम स्वतःच लबाड असेल, म्हणून त्याला सगळे तसेच वाटत असतील. आणि भोला किती सहन करतोय ना आजी, त्याला राग का येत नाही? भोला अतिशय प्रामाणिकपणे काम करत होता. एका मागे एक पटापट पोते उचलून दुकानात नेत होता. लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. बाहेर ढग दाटून आले. विजा चमकत आहेत. भोला शेवटचं पोतं उचलतो. भोला पोते खाली ठेवत असताना पोते चुकून त्याच्या हातातून निसटले, खाली पडले. पोत्यातील गहू जमिनीवर सांडले. अरे देवा, हे काय झालं? हेच बघायचं होतं मला. तू मुद्दाम केलंस हे. तुला हे धान्य घरी न्यायचं होतं ना, म्हणून तू ते खाली सांडलंस. नाही मालक, शपथ सांगतो, माझ्या हातातून पोते निसटले. मी मुद्दाम नाही केलं. मी हे सगळं भरून देतो.
काही नको. तुझी लायकीच नाही माझ्या दुकानात राहायची. तू फक्त खादार आहेस, कामाचा नाहीस. चल निघ इथून. तुझा मागचा पगार पण देणार नाही मी. हीच तुझी शिक्षा. सीतारामच्या ओरडण्यामुळे बिचारा भोला मान खाली घालून रडत रडत घरी निघून गेला. सीताराम रागाने सांडलेले गहू गोळा करायला लागतो. अचानक त्याला गव्हाच्या पोत्या शेजारी काहीतरी चमकताना दिसते. हे काय? ही तर माझी सोन्याची अंगठी, जी मी सकाळी हरवली होती. अंगठी तर या पोत्या शेजारी आधीच पडली होती. जर भोला चोर असता तर त्याने ही अंगठी गुपचूप खिशात टाकली असती. पण त्याने तसं काहीच केलं नाही. उलट तो प्रामाणिकपणे काम करत राहिला. मी किती मोठा गुन्हा केला. मी आता लगेच जाऊन भोलाची माफी मागतो. सीतारामला भोलाला कधी भेटून माफी मागतो असे झाले होते. तो एवढ्या पावसात झपझप पावले टाकत भोलाच्या घराच्या दिशेने चालला होता. सीताराम भोलाच्या घराजवळ पोचला. भोला उदास मनाने दारात बसला होता. मालकांना असे अचानक येताना पाहून भोला आणखी घाबरला. मी आणखी काही चूक केली का असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. भोला, भोला मला माफ कर रे बाबा. मालक, तुम्ही इथे या पावसात? मी तुला खूप चुकीचं बोललो. तुझा प्रामाणिकपणा या अंगठीनं सिद्ध केलाय. तू माझ्या दुकानाचा फक्त नोकर नाहीस तर आधार आहेस. चल माझ्यासोबत. तुझा पगार दुप्पट करतो आणि तुला राहायला चांगली जागा देतो. मालक, मला पैशापेक्षा तुमचा विश्वास महत्वाचा होता. तो मिळाला हेच माझ्यासाठी खूप आहे. भोलाचे हे बोलणे ऐकून सीताराम आनंदित झाला. तर मुलांनो, समजलं ना? भोलाने त्याच्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने सीतारामचं मन जिंकलं. हो आजी, कष्टाचं फळ उशिरा मिळतं पण नक्की मिळतं. आणि कोणाच्याही गरिबीचा फायदा घेऊन त्याला कमी लेखू नये. तर मुलांनो, आता सांगा, या गोष्टीतून आपण काय बोध घेतला? आजी, कोणावरही विनाकारण संशय घेऊ नये. आणि कष्टाळू आणि प्रामाणिक माणसाला देव कधीच उपाशी ठेवत नाही. शाब्बास. माणसाची पारख ही त्याच्या पैशावरून नाही तर त्याच्या कामावरून आणि मनावरून करायची असते. शाब्बास. आता चला, हातपाय धुवा आणि जेवायला या.